नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। सुतक म्हणजे काय, सुतक कसे आणि किती दिवस पाळायचे हे आपण जाणून घेणार आहोत। सुतक ही हिंदू धर्मातील एक प्रथा आहे। घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होते। सुतकाचे काही नियम असतात जे त्या घरात पाळले जातात। नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते। नाते कितीही जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात। ही सर्व माहिती पंचांगात असते। बाहेरगावच्या माणसासाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते। सुतक म्हणजे अशाच मृत माणसाबद्दल धरायचा विटाळ। सुतकालाच अशोच असेही म्हटले जाते। व्यक्तीच्या निधनानंतर 1 ते 13 दिवस सुतक पाळण्याची प्राचीन प्रथा आहे। सुतक कसे पाळावे, नियम। सुतकामध्ये घरातील देवपूजा किंवा कोणतीही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये। कुठल्याही देवळात जाऊ नये, मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही। आपला जो नित्यक्रम आहे तो करावा। उदाहरणार्थ हरिपाठ, वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नामजप, कीर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही। नित्याची नोकरी, कामधंद्यात जायला हरकत नाही, मात्र ज्याने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व 10 दिवस घराबाहेर जाऊ नये। सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये। दररोज आंघोळ करावी, मात्र कपाळाला तिलक लावू नये। अत्तर किंवा सेंट वापरू नये। नवीन वस्त्र परिधान करू नये। बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत। 10व्या व 11व्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी। सुतकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात गोमूत्र शिंपडावे। 11व्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली किंवा गंध लावावे। या आत्म्याला पुढील गती करता 11वा, 12वा आणि 13व्या दिवसाचे विधी करावे। 14व्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावे आणि मगच घरातील देवपूजा करावी। त्या दिवशी खांदेकऱ्यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे। संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी। खांद्यावर टॉवेल किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाऱ्याचे निरंजन लावून ठेवावे। शंकर ही मृत्यूची देवता आहे। आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरणे तेथेच काढून ठेवावे। लावलेले निरंजन घरी आणू नये। या लोकांचे सुतक नसते। मरणाच्या इच्छेने उपवास करून देह ठेवणे, शस्त्राने विष पिऊन, पाण्यात बुडी घेऊन, फाशी घेऊन, पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इत्यादी कारणाने मृत्यू किंवा आत्महत्या केली असता अशा लोकांचे सुतक नसतं। तसेच गुरुहत्या करणारा वगैरे अशा प्रकारच्या व्यक्तीचे दाह कर्म करू नये अथवा त्यांचे शौचही पाळू नये। नास्तिक, नीच कर्म करणारे, पितृकर्म न करणारे अशा लोकांकडे जेवण सुद्धा करू नये, तसेच पाणी सुद्धा पिऊ नये। विविध ठिकाणी आपल्या परंपरेनुसार पाळले जाणारे नियम। व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरुषाने तिलक किंवा टिकली लावू नये। घरामध्ये 10 दिवस काळा चहा सोडून काहीही बनवत नाहीत। शेजारील किंवा नातेवाईक अन्न आणून देतात, ते ग्रहण केलं जातं। घरात अन्न शिजवणारे त्यात फोडणी घालत नाहीत। सुतकामध्ये केस, दाढी कापत नाहीत। सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधून नाही असतं। सुतकात घरातील सदस्य बाहेर पडत नाही। 10व्या दिवशी दशक्रिया विधी असतो, ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते। 10वा झाल्यानंतर सुतक फिटलं जातं। 10व्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीला घरातील पुरुष व्यक्तीचा टक्कल केला जातो। 10वा झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी 13वा विधी केला जातो। 13व्या विधीला नातेवाईकांना बोलवतात आणि गोडधोड खायला केलं जातं। या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचं सुतक संपतं। स्त्रियांनी 10व्या किंवा 13व्या नंतर टिकली किंवा गंध लावायला सुरुवात करतात। पार्थिव स्मशानात पोहोचून आलेले लोक घरी गेल्यावर आंघोळ का करतात? शास्त्रात सांगितले आहे की मृत्यू आत्माभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते। निधनामुळे वातावरणातील सकारात्मकता, चैतन्य लोप पावलेलं असतं। तसेच स्मशानातही होणारी कार्य ही नकारात्मक प्रभाव पाडत असतात। तेथे मृत व्यक्तीचं स्थूल शरीर जरी दहन होत नसलं तरी सूक्ष्म शरीर काही काळ
या ठिकाणीच वास्तव्य करून राहतं, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जेचा मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अंत्यदर्शनामुळे मनावर एक प्रकारची मृत्यूची सावट आलेली असते. या सर्व विचारांना तसेच भावनांना मनातून काढण्यासाठी स्नान करण्याची पद्धत आहे. स्नान केल्यावर आपोआप शुचीभूत झाल्यासारखे वाटते, त्यामुळे अंत्यदर्शनानंतर स्नान करायची पद्धत आहे. तसेच यामागील वैज्ञानिक कारण बघितले तर मृतदेह हळूहळू सडण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्म कीटाणू पसरतात. स्मशानातील वातावरणही अशा कीटाणूंची संख्या कितीतरी पटीने वाढलेली असते. या कीटाणूंचा संसर्ग होऊन त्याचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ नयेत, यामुळे स्नान करून स्वच्छ होणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.